माझं नाव काय माहितीये का? पूनम. खूप भाग्यवान आहे की मला असा नवरा मिळाला आहे जो माझ्या ह्या सगळ्या वेडेपणात किंवा खरंच आयडिया नव्हती आम्हाला की पक्षाला कसं हँडल. जेवढी गरज या पृथ्वीला माणसांची आहे तेवढीच गरज सगळ्या प्राणी पशु पक्ष्यांची सगळ्या झाडांची आहे. कुठं येतात, पोपट येतात. सो ह्या गोष्टी मला खूप छान वाटतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायला मला खूप आवडतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँड ग्लोव्ज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मास्क असेल तर बेस्ट गोष्ट आहे. तुम्ही मास्कही लावलं तर. आणि तुमच्याकडे सॅनिटायझरही असलं पाहिजे. जे ह्युमन्सचे पेन किलर आहेत त्यातलं एक छोटा पोर्शन म्हणजे जसं लहान बाळाला देतो त्या अमाऊंट मधलं पेन किलर जर आपण पक्ष्यांना दिलं तर ते चालू शकतं. पक्षी पहिल्यांदाच मी पाळला त्यामुळे माझं खूप त्याच्यावर जीव असं काय म्हणता येईल मला नाही शब्दात सांगता येते. हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडेल अशातला व्हिडिओ हा नसू शकतो. कारण की जे कोणी प्राणी पक्षी प्रेमी असेल त्यांना साधारण हा व्हिडिओ आवडू शकतो. थोडासा वियर्ड आहे पण मी ॲक्च्युली शूट करणार नव्हते किंवा शेअर करणार नव्हते ह्या गोष्टी. पण मला असं वाटलं मी जेव्हा सर्च केलं मी ह्या अडचणीत असताना तर मला ह्याचं सोल्युशन अजिबात मिळलं नाही इंटरनेटवरती किंवा यूट्यूबवरती जेव्हा मी सर्च केलं. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या रिलेटेड जर गोष्ट मी आता एक्सपिरियन्स केली आहे आणि मी खूप मला प्राणी पक्षी सगळ्याच गोष्टी खूप आवडतात. मला असं वाटतं की जेवढी गरज या पृथ्वीला माणसांची आहे तेवढीच गरज सगळ्या प्राणी पशु पक्ष्यांची सगळ्या झाडांची आहे असा विचार करणाऱ्यातली मी मुलगी आहे. आणि मला खरंच असं वाटतं की प्रत्येक प्राणी आणि पक्ष्यांनी खूप छान आयुष्य जगावं. सो मला हा व्हिडिओ असं वाटलं की माहीत नाही किती लोकांना आवडेल किंवा काय ह्याच्याबद्दल लोकांचा रिव्ह्यू असेल पण माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट आहे ही की सगळ्यांनी पक्ष्यांनी वगैरे स्पेशली यार म्हणजे पावसाळ्यात वगैरे खूपच हाल होतात. आपल्याला घर आहे राहण्यासाठी त्यांच्याकडे तसं काहीच नाही आहे. त्यामुळे मग म्हणजे मी मेन मुद्द्यावर येते म्हणजे लक्षात येईल मला काय म्हणायचं. ॲक्च्युली मी आता गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्याला गेलेली तेव्हा खूप जोरदार असा पाऊस झालेला. आणि जेव्हा मी घरी आले तर मला एक रिक्षातून उतरले आणि माझ्या रिक्षाजवळच एक कावळा पडलेला दिसला. आणि साधारण छोटंसं पिल्लू असेल आणि खूप भयानक पाऊस झाला. त्या कारणानं मे बी पावसानं किंवा वाऱ्यानं किंवा काय मला रिझन सांगता येणार नाही त्याला काय झालेलं पण तो खाली पडलेला आणि फार असा तडफडत होता. सो मला पहिल्यांदा तर कळालं नाही की काय केलं पाहिजे. पण त्याला हात लावायला गेले तर तो जरासा असं हे झाला घाबरल्यासारखा झाला. पण त्याला उडताही येत नव्हतं. आणि बाजूला मला 2-3 मांजर कुत्रे दिसले त्यामुळे म्हणले ह्याला इथे ठेवलं तर नक्कीच मांजर कुत्र्यांकडून त्याला काहीतरी हानी होऊ शकते. सो मग मी आदित्यला फोन केला कारण मी कधी हाताळलेलं नाही आहे असं पक्षाला. लहानपणी चिमणी वगैरे गोष्टी घेतलेल्या आहे सांभाळायचा प्रयत्न केलाय पण यावेळेस मी आदित्यला फोन केला. मग आदित्य पाणी वगैरे घेऊन आला तर आम्ही त्याला थोडं पाणी पिऊ घातलं काय केलं. आणि खरंच आयडिया नव्हती आम्हाला की पक्षाला कसं हँडल करायचं. मी कुत्रे मांजर गाई वगैरे ह्या गोष्टींबद्दल तरी थोडं बेसिक आयडिया होती पण पक्ष्यांना म्हणतात आपल्याकडे हात लावू नये. जर आपण हात लावला तर ते पुन्हा बाकी पक्षी त्यांना त्यांच्यात घेत नाहीत वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यात असतात. त्यामुळे पक्षासोबत काय करावं ही गोष्ट मला अजिबातच माहीत नव्हती. माझ्याकडे खारुता येतात पोपट येतात. सो ह्या गोष्टी मला खूप छान वाटतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायला मला खूप आवडतं. पण जी कावळ्याची गोष्ट होती आणि हा जसं व्हिडिओचं नाव आहे कावळ्याची गोष्ट तसं काय करायला पाहिजे ह्या कावळ्यासाठी मला काही कळालं नाही. पण मी त्याला तिथेही सोडू शकत नव्हते. माझं मन अजिबात मानत नव्हतं की मी त्याला तिथेच सोडून जाऊ आणि की ठीक आहे या परिस्थितीत त्याने असावं असं मला अजिबात वाटलं नाही. ठीक आहे पुढं काय होईल मला माहीत नाहीये. पण मी मग वेटरनरी डॉक्टरांना फोन केला. सगळ्यात आधी आदित्यला फोन केला. आदित्यला म्हटलं मला खरंच कळत नाही काय करू पण मी ह्याला असं सोडून येऊ शकत नाही. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला असा नवरा मिळाला आहे जो माझ्या ह्या सगळ्या वेडेपणात किंवा मला ज्या कुठल्या गोष्टींना मदत करू शकते कुठलं कुत्रं मांजर काही असेल त्यांना सांभाळावं असं वाटतं. तर मला आदित्य कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. त्यामुळे तो मला खूप 100% सपोर्ट करतो आणि त्यामुळे मला हे धाडस येतं किंवा मला असं वाटतं की हो मी हे करू शकते. आणि मग आदित्याने मी ठरवलं आमच्या वेटरनरी डॉक्टरांना फोन करायचा. आमच्या जे डॉग्सचे आहेत त्यांना कॉल केला जे राहुरीतच असतात जे गव्हर्नमेंटमध्ये काम करतात. त्यामुळे मला ते व्यक्ती जरा आयडियल वाटले ज्यांच्याकडून आम्ही सजेशन घेऊ शकतो. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला 2 गोष्टींची काळजी घ्यायला सांगितली. आणि मला वाटतंय की खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. पक्ष्यांमुळे बरेचसे आजार होतात असं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे डायरेक्टली पक्ष्यांच्या ह्याच्यात कम्युनिकेशनमध्ये काय संदर्भात येऊ नये असं म्हणतात. सो
आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष्यांना हात लावल्यानंतर तेही घाबरू नये, किंवा ते जे आपल्या डोक्यात असतं की त्यांना बाकीची त्यांची कम्युनिटी, त्यांचे जे बाकी पक्ष आहेत ते त्यांना घेत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँड ग्लोव्ज आहेत, जे आपली सेफ्टी तर आहेच पण त्याचबरोबर त्या पक्षाचीही सेफ्टी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्क असेल तर बेस्ट गोष्ट आहे. तुम्ही मास्कही लावला तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही असं कोणासाठी काही करताय तर त्यातनं तुम्हालाही काही त्रास नको आणि तुम्हाला त्या व्यक्तीची किंवा त्या पक्ष प्राण्याची सेवा करता आली पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि तुमच्याकडे सॅनिटायझरही असलं पाहिजे. तर सगळ्यात आधी आम्ही त्या कावळ्याला घेतलं आणि मग पुण्याला होतो तर मग घरी घेऊन गेलो. एक खोकं मिळालं आम्हाला, खोक्यात ठेवलं, त्याला थोडं पाणी पिऊ घातलं तर व्यवस्थित त्यानं पाणी पिलं. तर थोडासा आंबा खाल्ला त्यानं, मला खूप बरं वाटलं. आणि मी लिटरली सगळे त्याच्या स्वप्नांमध्ये गेले की आता हा कावळ्याला मी घरी घेऊन जाणार, माझ्या छतावरती तो फिरणार, त्यानंतर पुन्हा तो येणार. मी खूप माझ्या काय म्हणता येईल मनात ठरवलं की आता हा एक माझा कैरी चिकू स्नो सारखा माझ्या खारुताईच आहेत, त्यांच्यासारखं माझ्यासोबत रोज राहणार असं मी हे माझं काय म्हणता येईल, मला असं वाटायला लागलं की हा असणार आपल्या सोबत आता. काय म्हणतो तू? नाव काय तुझं? मुलगा आहे का मुलगी तू? हा, मी कोण आहे? मी कोण आहे? कोण आहे? माझं नाव काय माहिती आहे का? पूनम. तुझं काय नाव आहे? तुझं नाव काळू ठेवायचं का? ठेवायचं का तुझं नाव काळू? घरी येतो राहुरीला, घरी यायचं राहुरीला. आणि त्यांनी खूप छान रिस्पॉन्ड केला पहिल्या दिवशी. तो खूप छानपणे त्यानं खाल्लं, पाणी पिलं, रात्री खोक्यामध्ये ठेवलं तर व्यवस्थित झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी उठलेला तो, तर मी त्याला खोक्याच्या बाहेर आम्ही काढून ठेवलं. तुम्हाला माहित असेल मी काल एका कावळ्याला घरी घेऊन आलेली. सो आता त्याला खोक्यात ठेवलेलं आपण, त्याला जरासं उबदार जागेत ठेवलं पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यामुळे खोक्यात ठेवलेलं. पण आता सकाळी त्याला बाहेर काढले जरा आणि बघूयात आता काय म्हणतोय आमचा कावळोबा. टिपिलू. बाकीचे पक्षी येऊन बघत होते जाळीत. मी या सगळ्या गोष्टीचा सुरुवातीला व्हिडिओ नाही काढला किंवा मला असं वाटलं नाही की ही गोष्ट मी जे करते ती मी माझ्यासाठी करते, मला ही कोणाला दाखवायसाठी किंवा ह्याच्यात काय भारी करते असं अजिबात सांगायचं हेतू नव्हता. त्यामुळे मी त्याला कसं आणलं, काय केलं त्याचा मी व्हिडिओ काढला नाही. पण जेव्हा मला गरज होती की काय केलं पाहिजे पक्ष्यांसाठी तर मला हेल्प मिळाली नाही यूट्यूबवरती, त्यामुळे मी हा व्हिडिओ करते आणि त्याकरता मी हे शेअर करते. सो मग त्यांनी मस्तपैकी खाल्लं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तो नॉर्मल होता आणि मग आम्हाला राहुरीला यायचं होतं. सो राहुरीला निघालं तर म्हणलं ह्याला इकडे सोडून तर आपण जाऊ शकत नाही, असं आपण आणलंय, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मग आम्ही त्याला गाडीतनं घेऊन यायचं ठरवलं. सो गाडीत खोकं ठेवलं, त्याचं मस्तपैकी त्याला सेटल केलं. ह्या पद्धतीनं मस्त बॉक्समध्ये बसलाय तो बॅक सीटवरती, खोक्यात ठेवलंय. खोक्याला असं छोट्याशा खिडक्या केल्या आहेत. म्हटलं बघूयात त्याला तेवढंच बरं वाटत. तसं खोकं वरतूनही ओपनच आहे पण तरीही असं नाही व्हायला पाहिजे. खूपच हेवी पाऊस आहे त्यामुळे बऱ्याचशा पक्ष्यांना बराचसा त्रास होत असणार आहे. राहुरीला येताना मध्ये मध्ये त्याच्या जरा ब्रीदिंग मधून त्याचं वेगळं आवाज यायला लागला. मे बी AC पण होता गाडीमध्ये त्यामुळे मग आम्ही AC बंद करून टाकला, गाडीच्या काचा उघड्या ठेवल्या. माहित नाही एक्झॅक्टली त्याला काय झालं. आम्ही आमच्या वेटरनरी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पण त्यांचं म्हणणं आहे की तो इतकं लहान असणार आहे, त्याला व्हायरल काहीतरी आजारी झाला असणार, तो व्हायरल फिवर व्हायरल काहीतरी तर त्याच्यासाठी घडलं असेल जे त्याच्या हेल्थसाठी बेटर नाही आहे. आणि तो तसंही सर्वाइव्ह करेल का नाही माहीत नव्हतंच आम्हाला, पण तरी पेन किलर वगैरे द्यायचं आम्ही प्रयत्न केला. सो आपले जे ह्युमन्सचे पेन किलर आहेत त्यातलं एक छोटा पोर्शन म्हणजे जसं लहान बाळाला देतो त्या अमाऊंटमधलं पेन किलर जर आपण पक्ष्यांना दिलं तर ते चालू शकतो. सो आम्ही ते सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो मध्ये मध्ये थांबून बघत होतो मग त्याचा ब्रीथिंगचा आवाज जरा वेगळा झालेला, त्याची चोच जरा हे होत होती. त्याला उठून पुन्हा एकदा पाणी प्यायचा प्रयत्न, 4-4.5 तास लागतात आपल्याला राहुरी टू पुणे जो डिस्टन्स आहे तेवढं कव्हर व्हायला. तर त्यामध्ये त्याची जरा तब्येत डाऊनच झालेली. सो आम्ही पाणी वगैरे दिलं, थोडंफार खायचं, केळ वगैरे घेतलं त्याच्यासाठी, फ्रूट्स घेतले. म्हटलं काय खाईल ते खाऊ देत. त्यानं थोडा वेळ बाहेर काढून ठेवण्याचा प्रयत्न केला पण थोडंसं डिस्टर्बच झालेली त्याची हेल्थ, त्यामुळे त्यांनी काही खाल्लं नाही पिल्लं नाही जेव्हापासून तो गाडीत होता. आणि त्यानंतर मग येताना थोड्या वेळी त्यानं म्हणजे
त्याचे प्राण सोडले आणि गाडीतच होतो आम्ही. सो माहित नाही सडनली त्याला काय झालेलं किंवा काय, पण जेवढे वेदना त्याला होतं त्याचे आदल्या दिवशीपासून किंवा नेक्स्ट सकाळीपासून आम्ही बघतो त्याला उठायला, उभं राहायला, उडायला तर त्याला शक्य नव्हतंच होत, पण बेसिक थोडंफार इथल्या इथं चालायला सुद्धा त्याला बिचारायला जमत नव्हतं. त्यामुळे ठीक आहे, मला असं वाटलं की मी माझ्यापर्यंत तर ट्राय केलं की त्याला तितपत मी चांगलं गोष्ट करू शकते, पण शेवटी सगळं जे आहे ते परमेश्वराच्याच हातात आहे. आणि त्याने जेव्हा जीव सोडला तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं की मी त्याला सांभाळू नाही शकली नीट, त्याला मी घरापर्यंत घेऊन नाही येऊ शकली. आणि मग मी जवळपासच एक खड्डा होता, खड्डा खांदला, डोंगराळ भागात थांबलेलो, गाडी थांबवली, खड्डा खांदला आणि तिकडे त्याला पुरलं, थोडेसे काटे टाकले वगैरे वरतून, म्हणजे जेणेकरून बाकी कुत्रे मांजरे येऊन त्याला त्याच्या शरीरावरती काय हानी नाही करू असं आम्हाला वाटलं, कारण की तोही आमच्यासाठी आमचा एक जवळचा पेट झालेला असा. 1-2 दिवसच आमच्या सोबत होता तो, पण खूपच पक्षी पहिल्यांदाच मी पाळला, त्यामुळे माझा खूप त्याच्यावर जीव असं काय म्हणता येईल मला नाही शब्दात सांगता येते, पण खूप छान वाटायला लागलेलं मला. ओव्हरऑल हीच गोष्ट मला सांगायची होती की जर पावसाळा आहे, तुम्हाला कुठे पक्षी प्राणी काही दिसले तर त्यांची नक्की मदत करा. फक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेतली पाहिजे. गाडीच्या खाली जर पेट्स असतात, कुत्रे मांजरे बसलेले, गाडी चालवताना प्लीज आधी खाली बघत जा. पावसाळ्यामध्ये त्यांना घर नाही आहे, त्यामुळे ते कुठे जाणार दुसरं, जे काही थोडंफार शेल्टर मिळतं त्यात जर ते बसलेलं असेल तर प्लीज त्यांना डिस्टर्ब करू नका. थोडीफार मदत आपल्याच्याने जर घडत असेल तर प्लीज तेवढी मदत करा मी म्हणेन. आणि पक्ष्यांच्या रिलेटेड मला हेच सांगूशी वाटतं, जर कुठे मिळाला पक्षी तर हा विचार करू नका की पक्षाला हात लावला ना आपल्याला काय होईल, किंवा पक्षाला परत त्याच्या आजूबाजू दुसऱ्याकडे जाता येईल. पुढच्या गोष्टी पुढे बघता येतील, पण ज्या मोमेंटला खरंच त्यांना गरज आहे आपली त्या मोमेंटला आपण मदत केली पाहिजे असं मला वाटतं. सो त्याकरता हा व्हिडिओ होता आणि बस एवढंच सांगेल. आणि जर कोणाला आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जे कोणी पशु पक्षी प्रेमी असतील त्यांच्यासोबत.